कोणत्या महिन्यामध्ये खरं तर लहान बाळाला बाहेरचं फूड दिलं पाहिजे किंवा कशी काळजी घेतली पाहिजे त्या खाण्याबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टी? वेगळं काहीच करायचं नाहीये. आपण आपल्या आजोबा आई आजी यांच्याकडून जे ऐकलंय ना तेच द्यायचं. 4 वेळी 4 वाटी 4 प्रकारचं 4 रंगाचं सोपं फॉर्म्युला. पॅरेंट्स मुलांना ना भूक पण लागू देत नाही. त्याला थोडी भूक लागू द्या. खरं तर एक चित्ताने जेवलं पाहिजे ऍक्च्युली, पण मुलांचं होतं. पण हळूहळू सवय लागेल त्याला. तुम्ही सवय लावा. तुम्ही ह्याच्यापासून दूर आणि स्ट्रिक्टली की जेवताना फोन नकोच. तर स्क्रीन टाइम 2 वर्षाच्या खालच्या बाळांना तर 0 पाहिजे. अजिबात नको स्क्रीन टाइम. 2 वर्षाचं बाळ जर का ऍक्शन्सने तुम्हाला सांगत असेल, काहीतरी बोलत नसेल, तर ते म्हणजे लाईटली घ्यायची गोष्ट नाहीये. ओके. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि विविध विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करतो. तर आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्या लहान मुलांच्या डॉक्टर आहे. चला तर मित्रांनो, स्वागत करूया लहान मुलांच्या वेलनेस एक्सपर्ट डॉक्टर यास्मीन तन्वीर सय्यद शेख यांचं. नमस्कार मॅम. सुप्रभात. कशा आहात आपण? मी आहे, बरी आहे. मी डॉक्टर यास्मीन तन्वीर सय्यद शेख. आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या इतक्या बिझी स्केड्यूलमधून. त्यासाठी सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. ॲक्च्युली थोडंसं मी सांगते माझ्याबद्दल की गेले 5 वर्ष पालघर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य खात्यात आपण आरोग्यसेवा देत होतो पालघरमध्ये. आता हल्ली मी मेघना नर्सिंग होम येथे चाइल्ड वेलनेस क्लिनिक म्हणून आपण सुरू केलेलं आहे. 7-8 वर्षांचा आपल्याला अनुभव आहे चाइल्ड वेलनेसमध्ये. लहान मुलांचे जे आरोग्य आहे त्याच्या संबंधित त्यांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य, बरोबर, हे जे सर्वोपरीने स्वास्थ्य आपण म्हणतो ना, त्याच्याबद्दल आपण जास्त काम करतो. माझं हेच उद्देश आहे की जेव्हा आपण चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा फक्त त्याचं फिजिकल डेव्हलपमेंट न बघता, म्हणजे फक्त शारीरिक विकास न बघता त्याचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हे सर्वोपरीने आपण विकास कसं करू शकतो आणि त्याला बेस्ट सर्व्हिस आपण कशी देऊ शकतो, ह्याच्याकडेच माझा प्रयत्न असतो. नक्कीच. तर आज आपण यात विविध विषयांवर आज आपण तुमच्याकडून मी माहिती जाणून घेणारच आहे आणि याचा खूप लोकांना खरं तर आज फायदा होणार आहे. तर आपण सुरुवात करूया. तुम्ही जवळपास 5 वर्ष या क्षेत्रात काम करताय, बरोबर? तर लहान 7-8 वर्ष. ओके. तर खरं तर लहान बाळांचं पालक होणं म्हणजे तर खूप जबाबदारी आणि काय म्हणतो आपण, खूप रिस्क पण असते ना त्यामध्ये. खूप अनेक गोष्टी असतात, ते करणं खरं तर सोपं नाहीये. तर ह्यामध्ये अनेक गोष्टी असतात. तर याची मी सुरुवात करेल की ह्या लहान बाळांच्या मुळात ज्या समस्या आहे त्या कशा समजून घेतल्या पाहिजे आणि तुम्ही किती वयापासूनच्या बाळांना हे करता, ट्रीटमेंट देता आणि किती वयापर्यंत आहे? जर का आपण लहान मुलांचं वयोगट बघितलं तर ते 0 ते 16 वर्षापर्यंतचे आपण मुलं, मोस्टली लहान मुलं ह्या वयोगटामध्ये आपण घेतो. त्यामध्ये मग वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या समस्या असतात ऑब्व्हियसली. आणि बाल्य अवस्था हे कसं आहे ना की हे फाउंडेशन आहे, जे आपण म्हणतो ना एकदम पाया आहे ते कुणाच्याही आयुष्याचं. तर त्या वयात जेव्हा त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते ते जर का त्यांना पुरेशी मिळाली नाही तर अख्खा आयुष्य त्यांचा अफेक्ट होतो. तर ते आजचे तर माझे म्हणजे आपले पेशंट किंवा लाभार्थी नव्हे तर पुढचे आरोग्यदूत पण तेच आहेत. तर त्यांना जे आपण आरोग्याविषयी जे सेवा किंवा आरोग्याविषयी आपण म्हणतो जागरूकता जेवढी आपण त्यांच्यात कराल ते भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्यासोबत नेहमी राहणार आहे. तर आपण इकडे कसं वयोगट जे आहे 0 ते 16 वर्षांचं आहे, त्यामध्ये आपण सगळं म्हणजे जसं मी सांगितलं की त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. तर कसं की सपोज आता इकडे एखादं बाळ आपल्याकडे आलं तर जेव्हा आपण म्हणतो शारीरिक, तर आपण ग्रोथ चार्ट्सवर त्यांचं प्रॉपरली WHO आणि IAPचे ग्रोथ चार्ट्स आहेत, जेणेकरून ज्यामध्ये आपल्याला माहीत पडतं की वयाप्रमाणे बाळाचं वजन किती असलं पाहिजे. ते पर्सेंटाईल चार्ट्स असतात. वयाप्रमाणे बाळाची हाईट किती पाहिजे आणि मग 2 वर्षाच्या पर्यंतच्या बाळाचं डोक्याचं घेर
ओके. हां, तर त्यामध्ये वेगवेगळे चार्ट्स असतात. तर महत्त्वाचे आपण 4 चार्ट्स घेतलेले आहेत आपल्याकडे वेलनेसमध्ये. एक तर आपण हाईट फॉर एज म्हणतो आणि लेंथ फॉर एज, ज्याच्यामध्ये बऱ्याच पालकांना ना हाच प्रश्न असतो, ह्याची हाईट कमी आहे का, ह्याचं वजन व्यवस्थित आहे का. तर ते ग्रोथ चार्टवर जेव्हा आपण प्लॉट करतो ना, तर आपल्याला नेमकं लक्षात येतं की त्याच्या वजनाप्रमाणे आणि त्याच्या वयाप्रमाणे त्याची हाईट व्यवस्थित आहे किंवा नाही आहे आणि किती गॅप आहे. ओके. पर्सेंटाईल्स असतात तिकडे, 3rd पर्सेंटाईल ते 93 पर्सेंटाईल पर्यंत. तर तसं तर ते आपण प्लॉट करून त्यांना, म्हणजे कसं ना की एकदा त्यांची धास्ती पण क्लिअर होते आहे की नाही आहे. दुसरं म्हणजे हल्लीच्या काळात आपण बघितलं असेल ना, थोडंसं मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटी आपल्याला दिसून येतं. तर आपल्याकडे एक BMI चार्ट पण असतो मुलांचा. ओके. तर वयाप्रमाणे त्यांचा BMI किती असला पाहिजे. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ओके. हां, म्हणजे एखादा माणूस त्याचं वजन त्याच्या हाईट प्रमाणे व्यवस्थित आहे की नाही. ओके. तर त्याचं कसं असतं की फॉर एक्झाम्पल तुमची हाईट कमी असेल तर आपण म्हणतो ना की त्याचं वजन तर जास्त नाही आहे, 45 किलोचं आहे किंवा 50 किलो आहे, पण हाईटचं प्रपोर्शन प्रमाणे ते पाहिजे. ओके. तर BMI इंडेक्स जे असतो ना, फॉर अडल्ट्स ना त्याचं ठरलेलं आहे की एक प्रमाण ठरलेलं आहे की अमुक पर्यंत आपण ते कन्सिडर करतो की हा माणूस हेल्दी आहे, आणि ह्याच्यावर असेल तर ओव्हरवेट, ओबीस. तसं बालकांमध्ये सुद्धा असतो. बॉडी मास इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करतो आणि ते आपण प्लॉट करतो. तिसरं म्हणजे हाईटचं असतं ना की मुलांना, पालकांना की हाईट व्यवस्थित आहे की नाही. तर हाईट पण ना बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनेटिक. आईची आणि वडिलांची हाईट किती आहे, बरोबर. तर त्याच्यावरून ना आपल्याला एक जेनेटिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे आईच्या आणि बाबांची हाईट घेऊन ना मुलांची हाईट कितपत पाहिजे, जेनेटिकली त्याचं पोटेन्शियल किती आहे. ओके. आणि त्या पोटेन्शियलला तो चाललाय की नाही चाललाय, त्या पोटेन्शियलपेक्षा कमी चाललाय. तर ह्याच्यामध्ये काय होतं ना की एक एक्सपेक्टेशन सुद्धा मॅनेज होतात. है ना, की आपण त्यांना व्यवस्थित समजून दिलं तर ऍक्च्युअल वेलनेस म्हणजे हा. तर आमचा जो गोल आहे ना तो ह्याच्यावर आहे. मग वेलनेसमध्ये अजून एक आपण जेव्हा शारीरिक, तर हे सगळं आलं, त्यासोबतच वॅक्सिनेशन आलं, वेगवेगळ्या लसी 16 वर्षापर्यंतच्या. अच्छा. आणि मानसिक जेव्हा आपण म्हणतो, इव्हन विकासामध्ये कसं आपण टप्पे असतात, तुम्ही ऐकलं असेल ना की 1 वर्षाला बाळ चाललं पाहिजे, 2 वर्षाला. तर ते टप्पे पण आपण बघतो, आणि हे टप्पे फक्त 5 वर्षाला संपत नाही ना, त्याच्या पुढे बाळ वाढतच चाललंय. मग ॲडोलेसन्समध्ये जे प्युबर्टिल चेंजेस होतात ते पण डेव्हलपमेंटल माइलस्टोन्सच आहे, ते वेळेवर झाले पाहिजे. तर हे सगळं निरीक्षण आपण म्हणतो किंवा असेसमेंट जे आपण म्हणणार तेही आपण करतो. ओके. असं. तर मुलगा आणि मुलगी ह्यांच्या पण ह्याच्यानुसार फरक पडतच असेल ना, की हाईट, वेट किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा ग्रोथ वाईज सुद्धा. हो बरोबर. म्हणजे असं म्हणतात ना की मुली पटपट मोठ्या होतात किंवा ते असं दिसून पण येतं बऱ्याचदा, आणि मुलांचं ते प्रमाण थोडंसं असं स्लो ग्रोथ असं आहे का. म्हणजे ते असं कन्सेप्शनली म्हणतात की मुली जे आहे ना ते प्री प्युबर्टल त्यांची हाईट किंवा वेट गेन जास्त होतो, आणि मुलांचं कसं ना की जसं त्यांची प्युबर्टी किक इन होते, म्हणजे एक 15-16 वर्षानंतर त्यांची हाईट किक इन होते. जनरल आहे ते. आणि तुम्ही जसं म्हटलं ना की मुलांचं किंवा मुलींचं वेगवेगळं असतं का, तर ते पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत. मुलींसाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत आणि मुलांसाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत. तर मुलांसाठी जे इन शॉर्ट म्हणजे साध्या लोकांना समजण्यासारखं आहे की चार्ट्सचे रंग पण तसे आहे. मुलांसाठी ब्ल्यू रंगाचा चार्ट असतो आणि मुलींसाठी पिंक रंगाचा चार्ट असतो. असं कारण हे पर्सेंटाईल कम्पॅरिझन्स आहे. पर्सेंटाईल म्हणजे कसं की त्याच वयोगटातल्या मुलींचं आपण ते पर्सेंटाईल वाईज कॅल्क्युलेशन केलेलं असतं. असं तर डेटा मुलींमधूनच येतो आणि त्यांचा डेटा मुलांमधूनच येतो, असं आहे. तर ते दोन्हीचे पॅरामीटर्स वेगवेगळे आहे. यू कॅनॉट कम्पेअर, कारण बायोलॉजिकली पण दोन्ही थोडे वेगळे आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. एक तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की न्यूबॉर्न बेबी जेव्हा आता काही महिने होतात वगैरे, काही म्हणजे अशी पालकं आहेत जे 6 महिन्यानंतर बाहेरचं काही वेळा द्यायला सुरू करतात फूड, किंवा काही 1 वर्षानंतर. तर साधारण हा कोणत्या महिन्यामध्ये खरं तर लहान बाळाला बाहेरचं फूड दिलं पाहिजे, किंवा कशी काळजी घेतली पाहिजे त्या खाण्याबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर आहाराबद्दल जसं आपण म्हणतोय, आता बाळ जन्माला आलं तर
मला वाटते बऱ्याच जणांना माहितीही असेल तरी मी सांगते, 0 ते 6 महिन्यापर्यंत जोपर्यंत बाळ 6 महिन्याचं होत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त आईचं दूध द्यायचं. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. जेव्हा आपण एक्सक्लुझिव्ह हा शब्द वापरतो ना, म्हणजे फक्त तेच द्यायचं. त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांच्या मनात येतं की पाणी देऊ का, हे देऊ का, ते तर काहीच द्यायची गरज नाहीये. त्याला ज्या सगळ्या गोष्टींची गरज आहे ते सगळं त्याला ब्रेस्ट मिल्क म्हणून किंवा स्तनपानमधून मिळणार आहे. त्याचं सर्वोपरी विकास स्तनपानामुळे होणार आहे. दुसरं कसं ना, स्तनपान एवढं महत्वाचं आहे ना, त्याचं महत्व बऱ्याच लोकांना म्हणजे कळत नाही असं मला वाटतं. की आईंना खूप सपोर्ट, स्पेशली जे नवीन आई आहेत आणि इवन जर का दुसऱ्यांदा जर का आई होत असेल, आता हल्लीच्या काळात काय होतंय की स्पेसिंग आपलं वाढतंय. म्हणजे एक बाळ समजा 5-6 वर्षाचं होईपर्यंत मग दुसरा बाळ येतो, तोपर्यंत ती अर्धी गोष्टी विसरलेली असते, तिला पण लक्षात राहत नाही. तर प्रत्येक वेळेस आईला ना सपोर्टची खूप गरज असते. आपण आपल्याकडे लॅक्टेशनल काउन्सिलिंगची पण व्यवस्था आहे. आपण लॅक्टेशनल सपोर्ट म्हणजे सपोज इफ देर इज फेलियर फॉर ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे कसं ना की एखादी आई काहीही कारण असू दे स्तनपान करू शकत नाहीये, तर आपण त्याला ॲसेस करतो की कुठे अडचण येते, तिला शिकवतो, तिला लागणारा सपोर्ट देतो. तर 0 ते 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध. 6 महिने संपले ना बाळाला की त्याला मग आईचं दूध पुरेसं नाहीये, मग त्याला सोबतच आपण काय म्हणतो सपोर्टिव्ह त्याला आपल्याला सुरू केलं पाहिजे. त्याला आपण विनिंग म्हणतो किंवा आपण म्हणतो वरचं अन्न दिलं पाहिजे. तर 6 महिन्यानंतर आपण सुरुवातीला त्याला हळूहळू सुरू करायचंय. वेगळं काहीच करायचं नाहीये. आपण आपल्या आजोबा आई आजी यांच्याकडून जे ऐकलंय ना तेच द्यायचंय. हल्लीच्या काळात कसं ना थोडेसे नवीन फॅट्स येतात, तर पॅरेंट्स त्याच्या मागे जातात. जे आपल्या पारंपरिक आहेत ना ते तुम्ही लक्षात घेतलं ना तर तेच द्यायचंय. तर त्यामध्ये कसं की सुरुवातीला आपण डाळीचं पाणी किंवा तांदळाचं किंवा पाणी आपण म्हणतो तेव्हा फक्त पाणी नव्हे, डाळ पण पाहिजे त्यामध्ये. फक्त पाणी आपण काय म्हणतो की सुरुवातीला थोडी कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे आपल्याला. आणि हळूहळू जसं बाळ घेतोय ना, कारण त्याला सवय झाली पाहिजे, तर हळूहळू जसं तो घ्यायला लागेल तेव्हा आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवायची आहे त्याची. आणि ती कन्सिस्टन्सी आपण कसं चेक करणार? आता एखादी स्त्री आहे ती घरात कशी चेक करणार? तर तुम्ही चमच्यात ते घ्या आणि त्याला खाली पाडा. आयडियल कन्सिस्टन्सी ही आहे की जेव्हा तुम्ही चमच्यात घेतायत आणि त्याला असं करतायत ना तर ते एकदम खाली नाही पडलं पाहिजे आणि खूप स्लो पण नाही पडलं पाहिजे. हळूहळू, म्हणजे साधारण म्हणायला गेलं तर हलवा असतो हलव्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. तर दॅट कन्सिस्टन्सी इज आयडियल फॉर लहान मुलं. लहान मुलांना सुरू करताना आपण म्हणजे एक पदार्थ एका वेळेस सुरू करावा. म्हणजे आता आज मला असं वाटतंय की मी नवीन त्याला काहीतरी सुरू करणार आहे, तर मी डाळ सुरू केली आहे. तर मी डाळ मस्त उकळून घेतली आहे, त्याला घोटली आहे, त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज केली आहे आणि ते मी त्याला पाजते. तर आज त्याने डाळ घेतली आहे, 2 दिवस त्याने डाळ व्यवस्थित घेतली आहे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी मी अजून एक दुसरा पदार्थ ऍड करणार. तर आपण म्हणतो ना की नवीन पदार्थ ऍड करताना एका वेळेस एकच पदार्थ. आता काय काय देऊ शकतात? मग आपण डाळ देऊ शकतो, खिचडी पातळ करून देऊ शकतो, खीर देऊ शकतो. त्यामध्ये तांदळाची खीरचे तर बरेच प्रकार आहेत, तुम्ही सगळ्या प्रकारची खीर देऊ शकतात. मूग डाळची खीर करा, नाहीतर सुजीची आपलं रव्याची खीर करा, हे सगळं तुम्ही देऊ शकता. तर त्याला सोपं उपाय हे आहे की 4-5 प्रकारच्या ज्या डाळी आहेत आणि तांदूळ एक प्रमाणात तुम्ही घेतले तरी चालेल. फॉर एक्झाम्पल 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी तांदूळ. त्याला धुवून चांगलं उन्हात वाळवून घेतलं, त्याला भाजून घेतलं चांगलं आणि भाजल्यानंतर त्यांना तुम्ही दळून घेतलं. हे तुमचं उत्तम घरातल्या घरात तुमचं बनून गेलं. त्याला बनवताना तुम्हाला म्हणजे हे रेडीमिक्स झालं तुमचं. त्याला बनवताना तुम्ही दूध किंवा पाणी जे काही असेल, पाणी थोडं टाकलं चवीसाठी. तुम्हाला समजा त्याचं तिखट पण तुम्ही करू शकता किंवा गोड करायचं असेल तर साखर किंवा गोड. साखरपेक्षा गोड आणि गुळापेक्षा काळा गुळ. तर ते टाकून तुम्ही मस्त केलं आणि लगेच त्याला भरवलं. आणि दुसरं एक नाचणी सत्व, हे झालं 6 महिन्यानंतरचं. 6 महिन्यानंतर तुम्ही त्याला बटाटी उकळून देऊ शकता. सगळ्या प्रकारची जी मऊ फळं आहेत, जसं आपली केळी आहे, केळी मॅश करून दिली. मिक्सरला काही लावू नका, हाताने मॅश केलं बरं पुरेसं आहे. आपलं ऍपल आहे, ऍपलला चमचा घेतला, एखादा चमचाने खरवरून
ते तसं दिलं. हे 6 महिन्यानंतर आपल्याला हळूहळू सुरू करायचं आहे. 8 महिन्यानंतर आपण फिंगर फूड्स इंट्रोड्यूस करू शकतो. फिंगर फूड्स म्हणजे काय की जे आपण हातात पकडून खाऊ शकतो. ओके. तर त्याला कसं निबलिंगची पण सवय असते, फक्त त्याला थोडंसं चोकिंग वगैरे होऊ नये ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. तर हे फिंगर फूड मध्ये आपण गाजर देऊ शकतो, ककडी देऊ शकतो, त्याला असं लांबसर चॉप करून हातात घेऊन तो लॉलीपॉप सारखा तो चावत राहणार. 8 महिन्यानंतर आपण अंडी इंट्रोड्यूस करू शकतो जर का नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर. ऑल काइंड्स ऑफ प्रोटीन्स म्हणजे चिकन, मटन, मच्छी जे काही असेल ते मॅच करून देऊ शकतो. व्हेजिटेरियन असेल तर सगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य आपल्या बाळाच्या चवीप्रमाणे त्याला द्यायचं आहे. तुमचं स्टँडर्ड हा आहे की 1 वर्षाचं बाळ झालं ना तर त्याच्यासाठी घरामध्ये वेगळं बनवायला नको. जे सगळेजण खातायत ना तेच त्यांनी खाल्लं पाहिजे, हे स्टँडर्ड आहे है ना. 1 वर्षाच्या बाळाला सगळं आपण आपल्याकडून आपण जे खातोय ते सगळं त्यांनी खाल्लं पाहिजे. आणि जे असं झालं त्यांचं डाएट. ओके. आणि जे बेबी फूड असतं ते किती वयापर्यंत, म्हणजे काही बाळांना खूप महिने पण दिलं जातं, तर ते कधी स्टॉप केलं पाहिजे? बेबी फूड म्हणजे तुम्ही हे जे बाहेरचे जे प्रोडक्ट असतात, काही ऍक्च्युली बाहेरच्या प्रोडक्ट्सची गरज नाहीये. ज्या पावडर्स वगैरेचं बाहेरची ऍक्च्युली गरज नाहीये. पण तुम्हाला जर का द्यायचं असेल तर सुरुवातीला इंट्रोडक्शन नंतर 6 महिने, 7 महिने, 8 महिन्यापर्यंत तुम्ही देऊ शकता. आय विल स्ट्रिक्टली ॲडवाइज की ते देऊ नका, कारण घरातले आपले खूप सोपे उपाय आहेत. म्हणजे ही खीर वगैरे एखाद्या गृहिणीला तर खूप सोपं आहे, लगेच बनून जातं है ना. रव्याची खीर आणि हे सगळं खूप सोपं आहे, एवढं काय त्यामध्ये किचकट नाहीये करण्यासारखं. आणि लहान बाळाला महत्वाचं हे आहे की दूध कमी कमी करत दिवसातून ऍटलिस्ट 4 फीड्स त्यालाच गेले पाहिजे. ओके. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 1 वाटी प्रत्येक वेळेस. तर ह्याचा सोपा फॉर्म्युला आठवण ठेवण्यासाठी कसं आहे की 4 प्रकारचं, 4 वेळे, 4 रंगाचं, 4 वाटी. 4 रंगाचं म्हटलं तर तिला विचार करावा लागणार ना, म्हणजे ती तसले पदार्थ देईल की पालक सूप केला तर हिरव्या रंगाचं झालं, गाजरचं काहीतरी बनवून दिलं तर रंगाचं. तर हा सोपा आहे. 4 वेळी, 4 वाटी, 4 प्रकारचं, 4 रंगाचं, सोपं फॉर्म्युला. यामध्ये असं काही आहे का की मुलांना मीठ किंवा साखर यापासून अवॉइड ठेवणं किंवा ते गरजेचं आहे, याबद्दल काही आहे का? म्हणजे तसं नाही, अवॉइड करण्यासारखं तर नाहीये. ओके. आणि साखर रिफाइंड शुगर जर का तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही गुड इज अ गुड ऑप्शन. आणि गुळात सुद्धा जसं मी सांगितलं काळा गुळ, कारण दॅट इज व्हेरी रिच इन आयर्न. तर तुमचं जी आयर्नची कमतरता नंतर उद्भवून येते त्याची पण तिकडे पूर्तता होते. आणि किंवा हनी जर का तुम्हाला वाटत असेल तर. आणि मिठामध्ये तर काही नाहीये असं, चवीप्रमाणे. हे बघा, त्याला पण टेस्ट बड्स आहेत ना. आपल्याला कशी चव तुमच्या बाळाचं तुम्हाला लक्षात येणार की ह्याला, एखाद्या बाळाला तिखट, थोडंसं नमकीन आवडतं, एखाद्याला गोड आवडतं. तर त्याच्या सवयीप्रमाणे आणि त्याच्या पॅलेटनुसार तुम्ही दिलं ना त्याला काय आवडतं तर तो नक्की खाणार. बरोबर. नाहीतर काही मुलं खाण्यापासून पळतात अक्षरशः, त्यांच्या मागे मागे मग धावायला लागतं. ते एक टास्क आहे, मोठा टास्क तर आहे. पण त्यामध्ये कसं होतं ना की आज हल्ली कसं ना पॅरेंट्स मुलांना ना भूक पण लागू देत नाही. त्याला थोडी भूक लागू द्या. दुसरं कसं आहे ना की प्रत्येक वेळेस जेव्हा आपण आपली अन्नासोबत, म्हणजे आई हे प्लेट घेऊन आली की त्याची किरकिर सुरू झाली, तर तो फूडला ना आता हिची कटकट होणार आहे सुरू, असं असोसिएशन होऊन जातं बाळाचं. कितीही लहान असलं ना तर ते आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आणि नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. तर त्याचा तो फूडला ना तो त्या किटकिटने असोसिएट करायला लागतो. तर ते व्हायला नको. आता ही किटकिट का होते? बऱ्याच वेळा बरेचसे पालक म्हणतात ना, खरं तर कौतुकाने म्हणतात की मोबाईल बघितल्याशिवाय तो जेवतच नाही. ऍक्च्युली कौतुकास्पद काही नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही आपल्या आजींना किंवा तुम्ही आपलं बाळपण आठवा ना की तुम्हाला तुमची आई कशी भरवायची है ना. आपण ती सवय लावा. आपण स्टोरीज बोलायला शिका. तिकडे बसल्या बसल्या तुम्ही एकदा शिकायला लागले ना, तुम्ही तिकडे बसल्या बसल्या बाळाला आवडीप्रमाणे तुम्ही स्टोरीज बनवू शकतात. जे आपल्या मराठी हे आहेत, चारोळ्या आहेत, जुनी आपली मराठी गाणी आहेत. मामाच्या घरी जाऊया, आणि जुनी असं आपण म्हणतो ना आजीच्या गोष्टी,
ते भोपळ्यावाली गोष्टी हा. है ना. खरंय. कारण ह्या सगळ्या माझ्या ज्या सासूबाई आहेत ते माझ्या मुलांना ऐकवतात हा. त्यांच्याकडे. त्यामुळे मी ऐकले नव्हते, पण मी त्यांच्याकडून ऐकलंय अच्छा. की ती भोपळ्याची आजी भोपळा घेऊन चालली आहे हो, वगैरे. हो. ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी त्यांना सांगा ना. खरंय, आणि ह्या गाणी तुम्ही सांगा त्याच्यासोबत खेळत. आणि खरं तर एक चित्ताने जेवलं पाहिजे बरोबर आहे. ऍक्च्युली, पण मुलांचं होतं. पण हळूहळू सवय लागेल त्याला. हम्म. तुम्ही सवय लावा, तुम्ही ह्याच्यापासून दूर. आणि स्ट्रिक्टली की जेवताना फोन नकोच. हम्म. 4 दिवस तो रडणार, 4 दिवस टँट्रम्स करणार. बरोबर शेवटी आहे. त्याला लक्षात आलं ना की काही मी केलं तरी आई काही ऐकत नाहीये, खरंय. तर त्याचं ते आणि थांबणार. हल्ली मुलांचा स्क्रीन टाइम पण खूप वाढलेला आहे. आणि तो रडत असेल किंवा एंटरटेन करायचं असेल लहान मुलांना की आपला टीव्ही किंवा मोबाईल एक चालू करून दिलं जातं, गाणे त्याच्यावर चालू करून दिलं जातं. पण त्याचे दुष्परिणाम पण लहान मुलांवर कुठे ना कुठे दिसून येतच असतील. स्क्रीन टाइम तर खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे बाबा. तुमच्याकडे असे काही आलेत का पेशंट? पेशंट कंप्लेंट घेऊन नाही येत, पण ना बऱ्याच वेळा काय होतो ना की मी बघते ना जेव्हा बाळांना की त्यांचे टँट्रम्स ना खूप एक्सॅजरेटेड असतात. अजिबात ऐकणार नाही किंवा एक ठिकाणी बसत नाहीये किंवा खूप त्याची चिडचिड आहे. तर मी समोरून विचारते की हा फोन किती बघतो, तर त्यांचं उत्तर येतो की हा फोन तर त्याला पाहिजेच, त्याचा काय हे वेळ नाहीये. पण हे खूप मला तर खूप दुर्दैवाची गोष्ट वाटते की पालकांनी स्क्रीन टाईमवर लक्ष दिलं पाहिजे. कसं आहे ना की त्याचे बरेचसे जे दुष्परिणाम आहे ना ते लगेच तुम्हाला, म्हणजे एक दुष्परिणाम त्यांना काय वाटतो की डोळे खराब होतील, ते आपण लहानपणापासून ऐकलंय. पण लहान मुलांना कशाची गरज असते? एंगेजमेंटची गरज असते. लक्षात आलं ना. समाजात आपण म्हणतो ना वावरणं, सोशलायझेशन, त्याची खूप गरज असते. तर स्क्रीन टाइम 2 वर्षाच्या खालच्या बाळांना तर 0 पाहिजे, अजिबात नको स्क्रीन टाइम 2 वर्षाच्या खालच्या बाळांना. आणि 2 वर्षाच्या वरतीचे जे बाळ आहे त्यांना तुम्ही 24 तासातून 30 ते 60 मिनिटं, म्हणजे अर्धा ते 1 तास एवढंच स्क्रीन टाइम. आपण लहानपणी आपलं होतं आपलं एखादं, म्हणजे जे मला आठवतंय की आमचं एखादं रोजचं काहीतरी प्रोग्राम एक आपलं ठरलेलं होतं की जे आपण बघायचो. आणि विकेंडला तेव्हा मोगली यायचं किंवा शक्तिमान वगैरे, तर विकेंडला ते आपल्याला ठरलंय. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ते बघायची सवय होती, पण आपल्याला खेळण्यात जास्त रस होता. आताच्या बाळांना कसं ना आपण ते एक्सपोजर देत नाहीये, घराबाहेर पण नाही पडत. नाही, कसं आहे ना आता समाजाचं कॉन्स्टिट्यूशन जे म्हणतो ना ते पण थोडं बदललेलं आहे. आधी कशी जॉईंट फॅमिलीज होते, आता सध्या आपण न्यूक्लिअर फॅमिलीज कडे वळलो. तर पॅरेंट्सचा पण दोष नाहीये, ते कोण खेळणार त्याच्यासोबत ना. तर जेव्हा आपण हे ठरवतोय की आपण एकच बाळ करणार किंवा 2च बाळ करणार, तर त्याचं साथी तुम्हालाच व्हावं लागणार ना. तर त्याची मनाची तयारी पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही म्हणतात ना की तो काम करू देत नाही. बऱ्याचशा आईंचा हा प्रॉब्लेम असतो की मी एकटी आहे घरात आणि तो मला काम करू देत नाही, तर मी काय करणार, आणि त्याच्याकडे बघायला कोण नाहीये. तर त्याला दिलं तर तो बसतोय आणि माझं काम होतंय. पण अशा वेळेत तुम्ही त्याला एंगेज करा ना. आपण बघितलं असेल ना, त्याला वाटी वगैरे द्या किचन मध्ये, त्याला एखादं काम द्या, तो थोडासा कचरा करणार. लक्षात आलं ना. तुम्ही भाजी निवडायला बसले की त्यालाही थोडी भाजी द्या, तो त्या भाजीसोबत खेळत बसणार. तुम्ही त्याच्याशी बोलत राहा, त्यामध्ये पण तुम्ही खेळ मांडू शकता. तर ते थोडंसं एंगेजमेंट तुम्ही पाहिजे. हो, स्क्रीन टाइम कमी करायचं म्हटलं ना तर तुम्हाला त्या बाळासोबत खेळावं लागेल एकतर, किंवा त्याला त्याच्या मित्रांसोबत खेळायला सोडावं लागणार, किंवा त्याला घेऊन जाणार. आता आपल्याकडे कसं ना प्ले डेट ही संकल्पना नाहीये. बाहेरच्या देशात वगैरे कसं न्यूक्लिअर फॅमिलीज जिकडे असतात, कारण त्यांना पण हा प्रॉब्लेम येतोच ना की बाळासोबत खेळणार कोण. तर तिकडे एक प्ले डेट नावाचा कन्सेप्ट आहे की ते ठरवतात तुझ्या घरी किंवा माझ्या घरी मी माझ्या बाळाला घेऊन येणार, टॉयज घेऊन येणार, 1 तास 2 तास जे काही असेल, आणि ते बाळा एकत्र खेळतात. आणि मग पण हे खूप महत्वाचं आहे. स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम जेव्हा आपण म्हणतो ना, तर एखादं बाळ जेव्हा स्क्रीन मध्ये एंगेज होतो, डोळे खराब होणं होतं, सोशलायझेशन त्याचं खूप हॅम्पर होतो. त्यामुळे बऱ्याचशा बाळांचं ना बोलणं खूप उशिरा होतो. कारण जोपर्यंत तो एंगेज होत नाही तोपर्यंत तो कसा बोलणार ना. बोलणं एंगेज होतो, दुसऱ्यांशी समाजात वावरणं कसं ते त्याला नाही कळत, कारण तुम्ही त्यांना शिकवलं नाही किंवा तुम्ही त्याला ती संधी दिली नाही. त्यामुळे स्क्रीन टाइमचं तर जेवढे दुष्परिणाम मी सांगेन तेवढे कमी आहे. मी तर खूप आवर्जून सांगेन
की तुम्ही स्क्रीन टाइम जेवढ्या म्हणजे कमीत कमी आणि नाही तर नाहीच द्या, नकोच द्या. आता तुम्ही जसं उल्लेख केला की काही बाळ उशिरा सुद्धा बोलायला सुरू करतात किंवा काही बाळ उशिरा चालायला सुद्धा सुरू करतात, तर अशा वेळी ते जे वॉकर लहान मुलांचं असतं ते दिलं जातं, तर ते देणं योग्य आहे का अयोग्य आहे? आयडियली कसं असतं की जेव्हा आपण डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स बघतो ना बाळांचे, तर 1 वर्षापर्यंत त्याने स्टँडिंग विथ सपोर्ट म्हणतो. म्हणजे आपण कसं विचारतो की धरून उभा राहतो, धरून धरून चालतो, त्याची रेंज असते. 1 ते 1.5 वर्षापर्यंत त्याने इंडिपेंडेंटली चाललं पाहिजे. आणि बोलण्याचं असं आहे की बोलणं तर 1 वर्षाच्या आधीच सुरू होतं. म्हणजे ॲटलिस्ट मोनोसिलेबल्स ज्याला आपण म्हणतो, मा मा किंवा दादा, है ना, एक शब्द. त्यानंतर तो शिकतो 2-2 शब्द, जसं मामा, बाबा, दादा, दादी, नाना, नानी, हे सगळं, है ना. तर त्याला बाय सिलेबल्स हे एक ते म्हणजे 12 ते 14 महिन्यापर्यंत हे आलं पाहिजे. अच्छा. हा, 2 वर्षापर्यंतच्या बाळाने ना ॲटलिस्ट 2-2 शब्दांचे, 2-3 शब्दांचे वाक्य बोलले पाहिजे. आता 2-3 शब्दांचे वाक्य आपण बोलतो म्हणजे कसं, पाणी दे, ममम दे, तोच शब्द बोलला नाही तर चालेल, पण 2 शब्दाचे वाक्य त्याने बोलले पाहिजे. पापा, बाबा आले, आई गेली. 2 वर्षाचं बाळ जर का ऍक्शन्सने तुम्हाला सांगत असेल काहीतरी, बोलत नसेल, तर ते म्हणजे लाईटली घ्यायची गोष्ट नाही आहे. ओके. हा, आणि 1.5 वर्षापर्यंत जर का तुमचं बाळ चालत नसेल तर तुम्हाला त्याचं असेसमेंट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपले बरेचसे, माझ्या अनुभवात पण नाही, त्याचे बाबा उशिरा बोललेले किंवा त्यांच्या घरात उशिराच बोलतात किंवा नाही हे एवढ्या वयात चाललेले, डॉक्टरांकडे जाऊन असेसमेंट करून घ्यायला आपला काहीच जात नाही. पण बाळाला जी गरज आहे, कारण एखाद्या वेळेस त्याला वाटत असेल, जर का बोलत नसेल 2 वर्षापर्यंत, तर आपल्याला त्याच्या हिअरिंगची असेसमेंट करावी लागते, है ना. त्याचं 2-3 असेसमेंट असतात की जे आपल्याला करून घ्याव्या लागतात. आणि दुसरं काय ना, हे असेसमेंट ना थोडेसे टाइम सेन्सिटिव्ह आहेत. एकदा वेळ निघून गेल्यावर ना, स्पेशली बोलण्याचं कसं आहे ना, की ते स्पीच जे आहे ना, ते पूर्णपणे डेव्हलप एका वयापर्यंत होऊन जातं. आणि त्यानंतर मग ते परत घेऊन येणं खूप कठीण आहे. सगळेच मुलं जी 2 वर्षापर्यंत बोलत नाहीये त्यांना काहीतरी आजार असणार आहे अशातला भाग नाहीये. पण एकदा आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा जे काही लहान मुलांचे एक्सपर्ट डॉक्टर असतील किंवा वेलनेस एक्सपर्ट असतील त्यांच्याकडे जाऊन तरी एकदा असेसमेंट करून घेणं, आणि त्यामध्ये काय करण्यासारखं असतील तर ते तुम्हाला सांगतील. आणि समजा त्यांना वाटलं की नाही होईल तर ते तसंही सांगतील. पण कसं ना, स्वतः ठरवण्यापेक्षा एक्सपर्टला विचारलेलं कधीही बरं असतं. हो. आणि ते वॉकरचं काय सांगाल? हां, सॉरी, वॉकरमध्ये तर खरं ॲक्च्युली आय विल नॉट रिकमेंड वॉकर. ओके. वॉकरला कसं असतं, तुम्ही जर का लक्ष दिलं असेल ना, बाळाच्या कमरेवर सगळं असतं. ऍक्च्युली त्याचं नाव वॉकर हा चुकीचंच आहे. लोकांची अशी समज आहे की त्याच्यामध्ये टाकलं तर तो चालणार, तसं नाहीये. त्याने फक्त कमर अशी हलवली की ते जातं सरळतं. तर जर का तुम्हाला असं वाटत असेल की चालण्यासाठी त्याला काहीतरी एक ॲपॅरेटस आपल्याला द्यायला हवं, आयुर्वेदामध्ये ना एक त्रिचाकी गाडी म्हणली. अच्छा. जे आपण बघितली पण असेल आपली शास्त्रीय त्रिचाकी गाडी, आणि हल्ली बाजारात पण मला दिसत आहे. आधी ते लाकडाचे यायचे, त्याला अशी 3 चाकं असतात, धरायला हे असतं. तर आपण म्हणतो ना वॉकिंग विथ सपोर्ट, तर तो ना समोर तो जेव्हा पायाने असं जाणार ना तरच ती गाडी पुढे सरकते. तर दॅट इज आयडियल. जर का तुम्हाला आपल्या बाळाला वॉकिंग सपोर्ट द्यायचं असेल, वॉकर तर अजिबात देऊ नका. वॉकर हा तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी, की वॉकरमध्ये टाकलं तर इकडे इकडे जाऊन डोकं वगैरे आपटणार नाही त्याच्यासाठी टाकत असेल तर वेगळं. पण जर का तुम्ही हे विचार करून टाकताय की वॉकरमध्ये घालून तो चालणार आहे, तर तसं नाही होणार आहे. ते मिसकन्सेप्शन आहे तुमचं. मुलांना झोपेच्या सवयी कशा लावाय? कारण की रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं बऱ्याचदा असं होतं. सो ह्या सवयी कशा लावल्या गेल्या पाहिजेत? प्रश्न चांगले तुम्ही विचारतायत. म्हणजे जेव्हा माझ्याकडे येतात ना मुलं, तेव्हा मी त्यांना विचारते ना की रात्री किती वाजता झोपतो वगैरे, कंप्लेंट्स प्रमाणे जेव्हा आपण हिस्ट्री वगैरे घेताना, तर असं नाही 11-12 वाजता. म्हणजे हा कन्सेप्ट एवढा चुकीचा आहे ना. अडल्ट्सची झोपायची वेळ आणि मुलांची वेगळी पाहिजे. मुलांनी ॲटलिस्ट एकतर कसं आहे ना, मुलांना वेल रेस्ट, आपण म्हणतो ना की व्यवस्थित त्याचं
रेस्ट व्हायला त्याला ॲटलिस्ट 10 तासाची तरी कमीत कमी झोप मिळाली पाहिजे. मग सकाळी 6 वाजता उठून शाळेला जातोय आणि रात्री 12 वाजता झोपतोय, तर त्यांनीच विचार केला पाहिजे ना की हे कसं त्याचं चालणार. तर त्यामुळे ना झोपायची सवय लावायला एकतर तुम्ही वेळ ठरवा आणि तुमचं घरात जे काही चालू असेल, पण बाळाची जी झोपायची वेळ आहे किंवा मुलांची जी झोपायची वेळ आहे त्या वेळेत त्यांना झोपी घालायचं. आता बरेच खूप कमी घरात असं आता पण आहेत, पण बऱ्याच जणांकडे असं 2 रूम्स असतील, 1 बेडरूम वगैरे, तर तिकडे झोपी घालायला काही हरकत नाही बाळाला. आता ही सवय कशी लावायची, कारण ज्यांचे नवीन बाळ आहेत ते तर लावू शकता लगेच, पण ज्यांचे आता बाळांना चुकीच्या सवयी आहेत तर ते सवयी व्यवस्थित कसे करायचे. तर आपण आता रुटीन्स बरेचसे बघतो, तर एक नाईट टाइम रुटीन आपण म्हणतो ना, माझं स्किन रुटीन नाही, तसं बाळाचं एक नाईट टाइम रुटीन पाहिजे. म्हणजे समजा आता 9 वाजता किंवा 9:30 वाजता, 10 वाजता, 10च्या नंतर तर नकोच, 10च्या आधी आयडियल वेळ मी सांगणार 9-9:30 पर्यंत. तर समजा तुम्हाला 9-9:30 पर्यंत बाळाला झोपी घालायचं, तर त्याचं जेवण 8 वाजता तरी झालं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं जेवण झालं कमीत कमी 1 ते 2 तास आधी. आता त्यानंतर कसं ना की एक मेंटल प्रिपरेशन, की बघा आता आम्ही 9 वाजता आपल्याला झोपी जायचं आहे, मग झोपण्याआधी त्याला ब्रश करायची सवय, एक रुटीन बनवायची की तुला ब्रश करायचं आहे, वॉशरूमला ऑब्व्हियसली जायचं आहे, जे हातपाय धुवायचे. त्यांना एक आहे ना रात्रीचे कपडे वेगळे ठेवा, नाईट क्लोथ जे आपण म्हणतोय ना. आणि आपल्याकडे कसं ना वातावरण वेगवेगळा असतो. जर का एखाद्याच्या घरात AC असेल तर ठीक आहे, फुल स्लीव्हचे घालू शकतात, पण AC वगैरे नसेल तर आत्ताच असा उन्हाळा आहे तर शॉर्ट पॅन्ट आणि छोट्या हातांचे टी-शर्ट आणि हिवाळ्यामध्ये फुल स्लीव्सचे एक त्यांचं फ्रेश क्लोथिंग, फ्रेश क्लोथ्स पाहिजे. नाईट सूट वेगळं ठेवा त्यांचं. ते असं काही नाही आहे तुम्ही फॅन्सी नाईट सूट घ्या, तुमच्या घरातले जे कपडे असतील ना त्यातले फ्रेश कपडे त्यांना घाला रात्री झोपताना. दुसरं म्हणजे अजून झोपताना ते जो वातावरण आहे तो शांत पाहिजे. तर आय रिकमेंड दॅट. तर हे असं डिम लाईटचं वातावरण, शांत वातावरण. दुसरं म्हणजे बेड टाईम स्टोरीज किंवा काहीतरी गाणी, किंवा छोटं बाळ असेल तर एखादी अंगाई तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही इंटरनेटवर शोधा, जुनी अंगाई तुम्हाला मिळतील, ते पाठ करा तुमच्या बाळासाठी. हेच सगळ्या आठवणी त्याला नंतर राहणार आहे की आई माझ्यासाठी अंगाई गायची. किंवा मोठ्या झाल्यानंतर पण बऱ्याच वेळा ना बाळ म्हणतात की नाही मला तुझ्या हातावर झोपायचं आहे, किंवा दॅट इज हिज आस्किंग फॉर दॅट अफेक्शन ना, त्याला तो प्रेम पाहिजे. तर त्यांना अंगाई गीत किंवा एखादं बेड टाईम स्टोरी ते सवय लावा. म्हणजे कसं ना त्याचं एक मेंटल प्रिपरेशन होतो, त्याला तो मेंटली प्रिपेअर होतो. आता मी ब्रश केलंय, नाईट सूट घातलंय, आता मी झोपण्यासाठी तयार आहे, आई मला एखादी, आणि तो वेळ तुमचा असतो, बरोबर ना. ही फील्स लव्ड, त्याला तो प्रेम म्हणजे मला कोणतरी प्रेम करतंय ते त्याला कळतं. आणि युअर पुटिंग म्हणजे तुम्ही त्याला झोपी लावताय ना, तर ते पण एक रिलेशनशिप पण आईचं आणि बाळाचं ना बॉन्डिंग वाढतं. असं तुम्ही एक नाईट टाईम रुटीन करा. दुसरं तुम्ही असं करू शकतात की आपलं दूध जे असतं, हळद दूध जे आपण म्हणतो किंवा गोल्डन मिल्क म्हणतात, तर आयुर्वेदाप्रमाणे असं आहे की सपोज 1 कप दूध तुम्ही द्यायचं आहे, तर 1 कप दूध, त्यामध्ये 1 कप पाणी, हळद 1 छोटी चम्मच, आणि तुम्हाला साखर टाकायची असेल तर साखर, तर ते तुम्ही गॅसवर चढवायचं आहे. आणि आता 2 कप झाले, तर त्याला मीडियम गॅसवर तुम्हाला उकळायचं आहे, आणि एवढं उकळायचं आहे की तो 1 कपच शिल्लक राहणार. अच्छा, हां. मग ते आयडियल गोल्डन मिल्क झालं. तर हे थोडंसं कोमट करून बाळाला रोज पाजलं ना, तर हेही त्याला शांत झोप लागण्यासाठी त्याला मदत करणार. ते तुम्ही हे रुटीन एक सेट केलं ना थोडंसं तुम्ही हे, तर थोड्या दिवसानंतर तो स्वतःच सांगणार की मला झोपण्यासाठी तयार कर, मला झोपेचे कपडे दे, आता मला दूध प्यायचं, मला झोपायचंय. ते तुम्हाला थोडी मेहनत केली ना तर नाईट टाइम रुटीन एकदम मस्त सेट होणार आणि त्याला चांगली झोप लागणार. तो वेल रेस्टेड असला ना, रात्री आता 9 वाजता झोपला तर 6 वाजता जरी तो उठला ना तरी 9 तासाची झोप त्याची पूर्ण होते. आणि तो एवढा फ्रेश आणि फोकस्ड असणार आहे ना सकाळी की तुम्हालाच वाटणार आहे की किती चांगलं फरक पडलाय बाळामध्ये. तर हे नाईट टाइम रुटीन तुम्ही फॉलो करू शकता. बऱ्याचदा असं होतं की मुलं आजारी पडतात, तर बऱ्याचदा घरच्या घरीच काही वेळा हे केलं जातं, उपचार केले जातात किंवा काय, कधी लगेच डॉक्टरांना रिकमेंड केलं पाहिजे किंवा घरी कोणते चांगले उपाय आपण करू शकतो जर लहान बाळांना ताप आला वगैरे, तर ह्या गोष्टींमध्ये
कशी काळजी घ्यावी? 2 वर्षाखालीचं जर का बाळ असेल ना तर आय विल रिकमेंड की सेल्फ मेडिकेशन तुम्ही करू नका. सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहूनच काहीतरी त्याला औषध दिलं 2 वर्षाच्या खाली. कारण लहान मुलांचं कसं आहे ना की त्याला आता साधी सर्दी खोकला असणार पण लगेच तो न्यूमोनियामध्ये कधी कन्वर्ट होतोय ना हे सांगता येत नाही. तर त्यामुळे ताप असेल किंवा आणि खोकला असेल काही तुम्हाला असं वाटलं ना की कन्सर्निंग आहे 2 वर्षाच्या खालच्या बाळांचं बोलतंय तर तुम्ही तुमच्या ज्या डॉक्टर असतील जवळचे जे कोण असेल अवेलेबल त्यांना नक्कीच दाखवून घ्या. उपाय तुम्ही कसं करू शकता की तुम्ही जर का बऱ्याच जणांना माहीत असते तापाचं औषध तुम्ही देऊ शकता. आणि प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या घरी बाळ आहे आय रिकमेंड त्यांच्या घरी थर्मोमीटर असलं पाहिजे. आता तर डिजिटल थर्मोमीटर आहे त्यावर तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटतं की बाळाला ताप आहे तुम्ही थर्मोमीटरवर चेक करा. म्हणजे कसं आपल्याला माहित होईल की ताप आहे की नाही. बऱ्याच वेळा अंग गरम वाटतोय तर आपल्याला वाटतं ताप आहे बरोबर. तर हे एक तुमचं डिसाईड होईल की ताप आहे की नाही. सेल्फ मेडिकेशन म्हणजे मी तर नाही सांगणार की तुम्ही करा. घरगुती उपाय आता काही चालतात काही नाही चालत. जसं काही खोकल्यासाठी मला वाटतं अळूसाचा रस वगैरे देतात किंवा एखादं ते आलं ठेचून आल्याचा रस वगैरे देतात वगैरे हे ठीक आहे. पण बऱ्याच वेळा मी बघितलंय ना की पोटात दुखते म्हणून हिंग लावतायत वगैरे तर ते मला वाटतं एवढं फायदेशीर होत नाही. बरेचशे चुकाच्या पद्धती पण आहेत काही करतात. तुमच्याकडे आलेत का काही असे पेशंट किंवा हो येतात ना पेशंट बरंच काही करतात. बाळाला व्यवस्थित पॉटी होत नाहीये तर ते मग साबणाचं काहीतरी पाणी वगैरे लावतात. हे मी त्यांच्याकडूनच ऐकलं. मी म्हटलं असं काही करू नका. अरे बापरे. तर कसं आहे ना की बघा आजच्या काळात कसं आहे ना की आपल्याला ॲक्सेसिबल आहे डॉक्टर्स आणि भारतामध्ये खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. तर तुम्ही प्रश्न तयार करून त्यांना विचारा ना ते नक्कीच उत्तर देतील. ग्रामीण भागामधले असे काही आलेत का काही पेशंट जे असे विचित्र म्हणजे न्यूबॉर्न्सच्या नाळ जी असते ना तर नाळेला ॲक्च्युली आपण काहीच लावायला नाही सांगत. आधीच पावडर वगैरे टाकायचे ते पण आम्ही नाही म्हणतो. पण ते पण आहे पद्धत. काही बरेच वेगवेगळे पदार्थ लावत असतात त्याला बरं होण्यासाठी. आता ते काय असं जाणून बुजून त्याला इजा पोचवण्यासाठी नाही करत किंवा बाळाला त्रास होण्यासाठी. ती त्यांची एक समज असते की हे केल्याने बरं होईल किंवा हे असं केल्याने बरं होईल है ना. मोठे लोक पण सांगतात की असंच करायचो. किंवा हल्ली तर युट्यूब किंवा सोशल मीडियावर बघून बरेचसे काय म्हणतो गुगल डॉक्टर जे आपण म्हणतो ते एक प्रकार केले जातात. नाही तुम्ही वाचन करा ना पण लेट काय म्हणतात काही गोष्टी हे एक्सपर्ट्सनाच सोडून द्या ना. विचारायला काय हरकत आहे बरोबर ना. आणि आपण विचार करतो ना की आता आपण गेलो फीज वगैरेचा पण विचार करत असतील तर जेव्हा तुम्ही बाळाला घेऊन जातात काही कारणास्तव वॅक्सिनेशन म्हणा तुम्ही तुमची ही जे प्रश्न आहेत ना लिहून घेऊन जा ना. काय हरकत आहे. आपण कन्सल्टेशन साठीच जातोय ना. आता आम्ही इकडे कन्सल्टेशन साठीच आहे की नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच बसली आहे ना. जे पेशंट येत आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरच द्यायला बसले. तुम्ही लिहून घेऊन जा विसरायला नको. एक एक प्रश्न त्यांना विचारा तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. तुम्ही तर अनेक असे अजब गजब पेशंट बघितले असतील. पण मला असं म्हणायचंय की चुकण्यापेक्षा ना विचारलेलं बरं बरोबर है ना. आणि इट इज बेटर टू बी सेफ दॅन सॉरी. तर मॅम आता आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत पण असं कधी झालंय का की डॉक्टर म्हणून तुम्ही कधी इमोशनल वगैरे झालाय का ट्रीटमेंट करताना? असं कधी होतं का? आता कसं आहे की माझं जे क्षेत्र आहे कार्यक्षेत्र लहान मुलांचं आरोग्य. लहान मुलं म्हटली आणि मी स्वतः आई आहे त्यामुळे कसं आहे ना की ते भावुक होणं तर खूप वेळा होतं. पण एकदा खूप मला आनंदाची भावना जे म्हणतो ना की आनंदाने भावुक झालेलं. तर मी काम करत असताना आरोग्य खात्यात ना माझ्या एरियामध्ये कमी वजनाचं बाळ होतं. म्हणजे 2 वर्षाची झालेली 2 वर्षाचं होतं बाळ. मुलगी होती ती. तर तिचं कसं होतं की वजन खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे ती चालत नव्हती किंवा काही बोलत नव्हती. इवन तुम्ही त्याला बघितलं ना तर असं खूप असं आपण म्हणतो ना एकदम श्रीवल्ड अप किंवा मुरझाई होईल तशी ती मी पहिल्यांदा बघितलेलं मला आजही आठवते. जेव्हा मी पहिल्यांदा तिला बघितलेलं तर मी तिला तपासलेलं वगैरे आणि मग ते तिच्या आईवडिलांना मी समजावून सांगितलं
की तिला म्हणजे काय गरज आहे वगैरे, त्यांना काउन्सिलिंग वगैरे केली की तिचं वजन असं वाढणार नाही, आपल्याला बघावं लागणार तिचं वजन का वाढत नाही. कारण रेग्युलरली तर नॉर्मल मुलांचं काही खाल्लं नाही खाल्लं वजन तर वाढतोच ना असं. मग त्यांना खूप कन्व्हिन्स करून आपलं रिहॅबिलिटेशन सेंटर असतो गव्हर्नमेंटचं लहान मुलांसाठी, जिकडे अशी कमी वजनांच्या मुलांना ते ॲडमिट करून त्यांचं सगळ्या तपासणी वगैरे की बाळाला काही आजार वगैरे तर नाही आहे ते करून आणि त्याला खायची सवय लावून देतात. असं 10-15 दिवसांचं ते ॲडमिशन असतो. आणि विशेष म्हणून पालघर जो जिल्हा आहे आपल्याकडे कुपोषित मुलांचं प्रमाण जास्त आहे, ट्रायबल एरिया पण आहे आणि खूप असं बराचसा भाग दुर्धर काय म्हणतो आपण इनॅक्सेसिबल, इनॅक्सेसिबल वगैरे असं पण आहे. त्याच्यामुळे पण त्यांना मी काउन्सिल केलं, कन्व्हिन्स केलं, तर त्या महत्त्वाचं आहे की त्या आईवडिलांनी ऐकलं, ते त्याला घेऊन गेले, 15-20 दिवस तिकडे ॲडमिट होऊन आले. त्यानंतर बऱ्याच वेळा आपण मी जवळपास 2 वर्ष त्याला फॉलोअप होता. हळूहळू तिला वजन वाढायला लागलं. एक 6-8 महिन्यांनी ती चालायला लागली. तर जेव्हा ती घेऊन आली ना, तिची आई पण एवढी खुश होती ना. आणि तुम्ही म्हणजे मी सांगताना तुम्हाला हे बिलीव्ह होणार नाही, तिच्या चेहऱ्याचा रंग पण बदलला होता. एवढा म्हणजे ऊर्जापूर्ण तिचा चेहरा वाटत होता. आधी जो एकदम असं श्रिवल्ड वगैरे होतं, तिचं कॉम्प्लेक्शन एवढं चांगलं झालेलं. शी वॉज लुकिंग लाईक अ हॅपी चाइल्ड. पण ती जी एक होती ना, म्हणजे मला आत्ताही आठवतंय की जेव्हा तिला मी पहिल्यांदा बघितलेलं आणि जेव्हा ती माझ्याकडे परत आली आणि तिच्या आईने तिला खाली ठेवलं आणि मला बोलली बघा ती चालायला लागली. हां, तर ते म्हणजे असं आनंदाचं होतं की काहीतरी त्या एका बाळाच्या लाईफमध्ये पण आपल्यामुळे काहीतरी डिफरन्स झालं. म्हणजे ते मेडिकल एज्युकेशन किंवा जे ह्या कामात ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ते सफल झाल्यासारखं ते झालं. ते एक मला आठवण राहील त्याची. नक्कीच. मॅम बऱ्याचदा असं असतं की काही मुलं खूपच ऍक्टिव्ह असतात आणि काही मुलं म्हणजे थोडेसे कमी असतात किंवा त्यांना भरपूर असे ऍक्टिव्हिटी क्लास लावणं हे कितपत योग्य आहे किंवा म्हणजे काय आहे ह्याच्या मागे? ऍक्टिव्हिटी क्लास म्हणजे कसं ना, जसं तुम्ही सांगता बरेच वेगवेगळे डान्स क्लासेस आणि ह्या होत्या असं. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतो ना की आता सध्या तर जे पॅरेंट्स अफोर्ड करू शकतात त्यांना बहुतेक असं फॅड सारखं आहे की तो हा क्लासेस जातो, तो क्लासेस जातो, दिवसभर बिझी असतो, असं तसं. तर कसं ना, बॅलन्स असलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं. 2-3 गोष्ट इकडे लक्षात ठेवण्यासारखी आहे. एक तर ना की ज्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतायत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये खरंच त्या बाळाला रस आहे का, त्याला तो आवडतोय का, त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे करा. म्हणजे उगीच काहीतरी आपल्याला करायचंय त्याच्यामुळे करू नका. गोष्टी आणि दिसतात बऱ्याचदा. हो, जबरदस्ती बाळ जातंय, मूल जातंय. नाही, बऱ्याच वेळा काय वाटतं ना, आई वडिलांना असं चुकीचं नसतं. त्यांची मनशा काय असते की आता सुरुवातीला त्याला तर नाहीसं वाटणार, नंतर त्याला आवडायला लागणार. तर हे कसं ट्रायल अँड एरर, आपल्या बाळाचं आपल्याला ओळखायला पाहिजे की काय आहे. आणि बऱ्याच वेळा आता खूप लवकर लोक विचार करतात 3 वर्षाचं झालं तर ह्याला डान्स क्लासमध्ये टाकून द्या असं. तर तसं न करता ना, एज अप्रोप्रिएट वेळेत ना त्याला तिकडे टाका. 1 किंवा 2 ऍक्टिव्हिटीज तुम्ही आयडेंटिफाय करा जेणेकरून त्याचं शेड्यूल एकदम पॅक होणार नाही. 1-2 ऍक्टिव्हिटीज आणि ते पण स्पेस्ड आउट. दररोज जातोय कारण आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायच्या आपण विकेंड्सला करू शकतो जेव्हा त्याची शाळा नसते. त्याला अजून आवडेल सुद्धा ना त्यामध्ये जायला. आता पूर्ण दिवस शाळेतून तो थकून येत असेल आणि तरी तो उत्साहाने जर का जात असेल बाळ, तर त्याला नक्कीच आवड आहे त्या गोष्टीची, तर नक्कीच तुम्ही ते कंटिन्यू ठेवा. पण जर का तसं नसेल तर उगीच त्याला फोर्स करण्यामागे काही अर्थ नाही. आणि दुसरं म्हणजे खूप महत्वाचं आहे की बाळाला कमीत कमी 1 तास मोकळा वेळ पाहिजे. अनऑर्गनाइज्ड प्ले आपण म्हणतो. 1 तासाचा मोकळा वेळ, त्यामध्ये त्याला काही करू दे किंवा काही नाही करू दे, असं बसू दे, पण 1 तासाचा मोकळा वेळ त्याच्या शेड्यूल मध्ये पाहिजेच. हे थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे जेव्हा वेन वी कन्सिडर ऍक्टिव्हिटीज किंवा त्याचं शेड्यूल आपण प्लॅन करताना. हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि अजून ना बऱ्याचशा फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये लवकर टाकायचा प्रयत्न करतात, तर ते न करता, कारण ॲटलिस्ट बाळाची डेव्हलपमेंट वगैरे ते सगळं विचार करून ॲटलिस्ट तुम्ही 5-6 वर्षापर्यंत थांबून आणि त्यानंतर पण तुम्ही टाकू शकता असं. म्हणजे उगीच कशाला घाई करायची
मॅम आता तुमचं इतकं कमाल तुम्ही खरं तर काम करताय खूप, आणि आज खूप छान छान तुम्ही गोष्टी आम्हाला सांगितल्या. तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे, तर याबद्दल काय सांगाल? पुरस्कार खरं म्हटलं तर कसं ना की ते थोडंसं एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन होऊन जातं. आणि एक आपल्याला पाठीवर शाबासकीची थाप म्हणतो आपण. खरं. आणि अजून मोटिवेट होतो की अजून चांगलं आपल्याला काम करायचं आहे. तर आरोग्य खात्यामध्ये जेव्हा मी काम करत होते जिल्हा परिषदच्या, तेव्हा आता वुमेन्स डेला पालघर जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा पुरस्कार माननीय CEO सरांच्या हाती आपल्याला दिलं गेलं होतं. त्या व्यतिरिक्त 2023 मध्ये अहिल्याबाई होलकर यांचं जयंतीनिमित्त त्यांनी विमेन अचिव्हर्सला स्टेट लेवलला फेलिसिटेट केलं होतं. उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे जे माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते, तर ते पुरस्कार देखील आपल्याला दिलं गेलेलं आहे. अजून आहेत बरेचसे, पण ठीक आहे. कसं ना आपल्याला चांगलं काम करायची ओढ आहे जास्त. हे थोडंसं टोकन्स येतात, नाही आले तरी ठीक आहे, पण आले तर ऑब्व्हियसली खूप आनंद वाटतो आणि यू गेट मोटिवेटेड की नाही अजून मला चांगलं काम करायचं आहे. हेच पेबॅक सारखं आहे थोडंसं. खरंय. मॅम अशा काही तुम्ही चुका पालकांच्या काही पाहिल्यात का, म्हणजे एकदम विचित्र वगैरे ज्या टाळता येतील मुलांच्या बाबतीत, असं काही आहे का उदाहरण तुमच्याकडे आले असतील केसेस? तर ऍक्च्युली कसं म्हणायचं ना, पालक चुका नकळत घडतात त्यांच्याकडून. कारण कसं आहे ना, पॅरेंटिंगची काही रूल बुक तर नाहीये. हा, एव्हरीबडी सगळेच त्याला नवीन आहे आणि शिकत जातात. आणि दुसरं म्हणजे कसं आहे ना की एका पालकाला समजा 2 बाळं असतील ना, तर त्या प्रत्येकसाठी तो पालक वेगळाच आहे. तो जसा पालक एका बाळासाठी आहे तो दुसऱ्या बाळासाठी तसा नाहीये. अच्छा. तर ते तर आहेच. म्हणजे ज्यांना 2 किंवा 3 मुलं आहेत ना, तुम्ही त्यांचा अनुभव विचारला ना, तर द पॅरेंट इज नॉट सेम फॉर एव्हरी चाइल्ड. असं आहे. आणि कोणीही तुम्हाला रूल बुक देऊ शकत नाही की हे करा हे नका करू. इट इज स्पेसिफिक टू युअर चाइल्ड. तुमच्या बाळाच्या गरजा काय आहेत, त्याला कशाची गरज आहे, त्याचे नीड्स काय आहेत, त्याप्रमाणे ते बदलत जातात. पण चुका म्हणायच्या तर तेच, मी खाण्यापिण्याबद्दल बरेचसे मिसकन्सेप्शन्स बघितलंय की त्यांना चहा बिस्किट असं खूप पौष्टिक वाटतं. तर ते थोडंसं मला कळत नाही की ते असं पौष्टिक आहे असं का त्यांना वाटतं. आणि चहा पण बऱ्याच लहान मुलांना दिला जातो. नाही द्यायला पाहिजे. इनफॅक्ट चहा इज फॉर अडल्ट्स. अडल्ट्स म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त है ना, दॅट इज अडल्ट इंडियामध्ये तरी. हां, आणि 18 वर्षापेक्षा खाली कॅफिन तर तुम्ही द्यायलाच नको संध्याकाळी किंवा रात्रवेळच्या वेळा. म्हणजे लोक हे विसरतात की टी किंवा कॉफी, कारण आपल्याकडे कसं ना चहा म्हटल्यावर चहा म्हणजे खूप इझिली ना, कोण भेटायला आलं तर चहा, कुठे बसलो तर चहा, चाय से चाहत बढ़ती है. ते एक समजूत त्यांचं बनवून, पण त्यामध्ये कॅफिन आहे है ना, कॅफिन आहे. तर कॅफिन नको द्यायला पाहिजे बाळाला. तर ते खूप कॉमन चूक आहे की चहा देतात. किंवा एक त्यांची समज असते की बाहेरचं दूध खूप पौष्टिक आहे असेल, पण मोस्टली कसं होतं ना की त्यांचं लक्ष जात नाही. तर मला कसं विचारावं लागतं की तुमच्या बाळासाठी स्पेसिफिक किती दूध येतं घरात. लक्षात आलं तर ते मग सांगणार अच्छा याच्यासाठी मग अर्धा लिटर येतो किंवा याच्यासाठी पाऊण लिटर येतो. मग मी त्यांना म्हणजे दिवसभरात तो अर्धा ते पाऊण लिटर दूध जर का पितोय, तेवढं तुम्ही म्हणजे अडल्ट पण कोणी प्यायला तेवढं दूध, तर त्यालाही भूक लागणार नाही. बरोबर. किंवा मग मेजरली मिल्क बेस्ड डाएट असल्यामुळे मग बाळाला कॉन्स्टिपेशन, शी व्यवस्थित नाही होणे किंवा कडक होणे हे त्रास होतात. अजून दुसऱ्या चुका म्हणजे हे त्यांना असं वाटतं की जे पॅकेज्ड म्हणजे 6 महिन्याच्या बाळाचं पॅकेज जे फूड मिळतं ते चांगलं असणार. हां, पावडरवाला बरेचसे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मुळातच आपण म्हटलं की पॅकेज्ड फूड थोडं अवॉइड केला, आपलं घरगुती जेवण दिलं त्याला, किंवा त्यांना असं वाटतं की काहीतरी असं वेगळं काहीतरी पौष्टिक ड्रिंक आणलंय आणि हे त्याच्यासाठी खूप चांगलं, किंवा ह्याने याचं वजन वाढणार. तर वजन फक्त खाल्ल्याने वाढणार. बरोबर. जसं बाकी किती लोक आहेत ते सांगतील, खाल्ल्यानेच वजन वाढणार आहे. तुम्ही टॉनिक वगैरे दिलं तर त्याची भूक वाढणार.
तिचा वजन टॉनिकमुळे नाही वाढणार, वजन जे आहे ते खाल्ल्यामुळेच वाढणार. पण मग टॉनिक देऊन ते तुम्ही भूक वाढवताय आणि नंतर जर का तुम्ही जंक फूडच देतायत किंवा चिप्स आणि हे सगळं खाऊ घालतायत तर त्याचं वजन वाढणारच नाही ना. पौष्टिक अन्न जे आपण म्हणतो ना, पौष्टिक अन्न पाहिजे. तर ह्या छोट्या मोठ्या चुका आहेत, ते कसं त्यांना कळालं ना, आपण व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते टाळता येतात. पण हे खूप सहज होतात. म्हणजे चहा बिस्किटचं तर मी खूप लोकांकडून मी समजण्याचा प्रयत्न करते की चहा बिस्किट ही प्रथा कुठून आली, की तुम्ही जे खातायत ना ते त्याला खाऊ घाला, चहा वगैरे त्याला देऊ नका, हे सगळं देऊ नका सगळं. तर मॅम आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय. तर म्हणजे माझा प्रश्न असा आहे की शाळकरी वयात मुलांमध्ये जो ताण असतो किंवा स्ट्रेस मुलांमध्ये बऱ्याचदा दिसून येतो, तर ह्या गोष्टी पालकांनी कशा ओळखाव्या? तर अशा वेळी मग त्यांच्याशी कशा प्रकारे संवाद साधला पाहिजे किंवा ते कसं सॉर्ट केला पाहिजे अशा गोष्टी? शाळकरी मुलांमध्ये कसं ना, स्ट्रेसची लक्षणं जर का आपण बघितली ना, बऱ्याच वेळा काय होतं की नॉन स्पेसिफिक कंप्लेंट्स आपण म्हणतो. म्हणजे बाळ म्हणणार माझं डोकं दुखतंय किंवा माझ्या पोटात दुखतंय, ते बदलत जातं है ना. असं नाही, बऱ्याच वेळ जर का असं तुम्हाला आढळलं की बाळ असं करतंय किंवा शाळेसाठी तयार होण्याची वेळ झाली की त्याला काहीतरी होतोय किंवा त्याला परत बाथरूमला जातोय किंवा उशीर करतोय किंवा आज बऱ्याच वेळा काय होतं की ते आज डोकं दुखतंय, आज दात दुखतंय. माझ्याकडे असे पेशंट्स पण येतात की ही नेहमी सांगते माझं दात दुखतंय, पोट दुखतंय. तर असे सिम्पटम्स दिसून येतात. जास्त स्ट्रेस असेल तर कधी कधी तुम्हाला दिसेल की बाळाला खूप चिडचिड छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, कारण आपण स्कूल गोईंग विचार करतो, म्हणजे 6 ते 15 वर्ष हा वयोगट आहे. तर चिडचिड होते, खूप रागीटपणा जास्त होतो किंवा बऱ्याच वेळा हेही दिसून येतो की जेवायचं कमी झालंय, आधी जसं जेवत होता तसा आता जेवत नाहीये किंवा थोडंसं विड्रॉ म्हणतो ना आपण, की बाळ बेसिकली जर का तुम्हाला असं वाटलं ना की माझं बाळ जसं नेहमी वागतो त्या वागण्यामध्ये थोडंसं मला काहीतरी चेंज दिसतंय, त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या गोष्टीत त्याला आधी रस येत होता त्या गोष्टीत आता त्याला इंटरेस्ट वाटत नाहीये किंवा आधी एवढं जेवत होता आता आजारी नाहीये, काही नाहीये पण एवढा जेवत नाहीये, थोडासा शांत झाल्यासारखं वाटत असेल जर का. आणि हे पॅरेंट्सना ओळखायला सोपं आहे, म्हणजे ते ओळखू शकतात. दे हॅव टू जस्ट बी अ बिट सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द चाइल्ड. म्हणतात ना की बाळाच्याकडे थोडंसं लक्षपूर्वक जर का ते सेन्सिटिव्हली बघितलं ना, लगेच त्यांना ओळखता येईल. असं कधीही वाटलं किंवा असं बाळ सांगतोय पोटात दुखतंय तर आपण असं की ह्याला जायचं नसेल त्यामुळे करताय असं न करता यावेळेस नक्की तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा, त्यांचा सल्ला साधा. आणि हे टाळता कसं येणार? आता हा कसं ना, बाळ विड्रॉ करतो, तो सांगत नाहीये त्याला काय प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असू शकतो, ते प्रॉब्लेम ना खूप मायनर असू शकतं किंवा मोठंही असू शकतं. म्हणजे मायनर म्हणजे कसं, एखाद्या एक्झाम येते त्याचं टेन्शन है ना, किंवा एखाद्या अभ्यासात त्याला काही समजत नसेल त्याचं टेन्शन, किंवा बऱ्याच वेळा जसं असतं ना शाळेमध्ये मित्रमैत्रिणी बदलत असतात, आता ती माझ्यासोबत बोलत नाही, तो त्याच्यासोबत बोलतोय किंवा माझ्यासोबत जास्त खेळत नाही, ह्या गोष्टींचा पण तणाव असतो. दुसरा पियर प्रेशर पण असतो बऱ्याच वेळा, त्याच्याकडे ह्या खेळण्या आहेत किंवा तो या क्लासला जातो किंवा मी जात नाही किंवा. तर एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवण्यासारखं आहे ना की माझा विश्वास आहे की मुलं आहेत ना ती कुठलीही गोष्ट विनाकारण नाही करत. ते अडल्ट्स आहेत, त्यांचे विनाकारण असतात हां, पण मुलं आहे ना ते विनाकारण नाही करत. काहीही असू दे, त्याच्या वागण्यामागे ना काहीतरी त्याचं रिझन असणार, त्याचं कन्व्हिक्शन असणार. तर ते तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आता इकडे कसं ना, इकडे जसं तुम्ही म्हटलं की संवाद कसं साधायचं त्यांच्यासोबत, तर हे संवादाचं खूप महत्त्वपूर्ण ह्याच्यामध्ये भाग आहे. आजची लोक कसं आहे ना की पालकांचं लक्ष कशावर आहे की मी जास्तीत जास्त माझ्या बाळाला सुखसुविधा कशा द्यायच्या असं मला वाटतं. त्यांना असं वाटतं की, आणि ते प्रत्येक आईवडिलांचं आहे की ज्या सुखसुविधा मला मिळाल्या नाही ते मला बाळाला द्यायचंय. तर त्यांचं मला असं वाटतं सुखसुविधांकडे लक्ष जास्त असतो. पण आपल्या बाळासोबत एक रिलेशनशिप आपण कसं बनवायचं, रक्तातलं नातं आहेच तुमचं,
पण ते रक्तातलं नातं जे आहे ना, त्यांना भावनांच्या माध्यमातून आपल्याला दृढ करायचं असतं. बरोबर. आणि हे बॉन्डिंग ओव्हर टाइमच येते. जेव्हा म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन मातेला पण विचारलं ना, जिने आता जन्म दिलाय वगैरे, सुरुवातीच्या 2-3 दिवसाला ना तिला विश्वास होत नाही की हा माझा बाळ आहे, न्यूबॉर्न म्हणजे हे माझ्यातून हा आला आहे. हळूहळू जसं ती त्याला दूध पाजते, जसं जसं त्याची काळजी घ्यायला लागते है ना. आपण एक मेडिसिनमध्ये एक कन्सेप्ट आहे रूमिंग इन, म्हणजे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की नवीन जन्मलेल्या बाळाला तुम्ही पाळण्यात न ठेवता, आईच्या वेगळं न ठेवता आई सोबत ठेवायला पाहिजे. ज्या बेडवर आई आहे आईच्या बाजूला आईच्या सोबत तो असला पाहिजे. तर ह्याने काय होतं ना की बॉन्डिंग निर्माण होते. जसं जसं ती त्याची काळजी घ्यायला लागते, त्याला दूध पाजायला लागते, तर त्याला ती बॉन्डिंग निर्माण होते. तसंच जेव्हा बाळ मोठं होतं ना, जसं जसं तो मोठा होत चाललाय ना, तसं तसं तुम्हाला त्याच्यासोबत आपलं रिलेशनशिप बनवायचं आहे. आणि ते कसं बनवणार, संवाद साधायचं ना, जसं आपलं संवाद आता एक चाललंय ह्याच्यामध्ये मी तर बोलते, बट खूप महत्वाचा जो एक भूमिका आहे ती आहे ऐकण्याची. यू हॅव टू बी अ गुड लिस्नर. ऐका. आपण बघतो ना की पालक ना नेहमी सांगत असतात असं कर, असं करू नको, तू तिकडे का ठेवलंस, तू इकडे, असं न करता ते काय बोलतायत ना ते ऐकायचं थोडं सवय करा है ना. आणि आपल्या बोलण्याची पद्धत, जसं आपण तू काय केलंस असं विचारण्यापेक्षा काय झालं बाळ, किती फरक आहे त्याच्यामध्ये है ना. की तू काय केलंस असं आपण प्रेमाने जरी विचारलं तर ते तू काय केलं शब्द आणि काय झालं बाळ या दोन शब्दांमध्ये किती फरक आहे. तर हे तुम्ही प्रयत्न करा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ऐकण्याची सवय कशी लावायची. माझं म्हणजे लहान बाळांसोबत तर ठीक आहे, आपण सुरुवातीपासून त्यांच्या सोबत राहिलो, त्यांच्याशी बोललो. जसं बाळ शाळेतून आलं तर आज शाळा कशी होती त्याला बोलू द्या. मग तू काय काय केलं शाळेत, तर तो जो बोलतोय ते ऐका. मग तुम्ही जर का लक्षपूर्वक ऐकत असतील ना तर त्याच्या ऐकण्यावर तो जो बोलतोय त्याच्यातूनच तुमचे प्रश्न निर्माण होतील. मग त्याला पण कळतं. हा, तुम्ही असं विचार करू नका त्याला काय कळतंय मी ऐकतोय की नाही. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. त्यांना लगेच कळतं की तुमचं लक्ष आहे की नाही, जे बोलतायत ते ऐकत की नाही. तर लहान मुलांसोबत तर हे करणं थोडंसं इझी आहे मी म्हणणार. पण जे टीनेज मुलं आहेत आपली किंवा मोठी होणारी मुलं आहे किंवा ज्या पालकांनी याकडे आतापर्यंत लक्ष दिलं नसेल आणि आता जर का त्यांना असं वाटत असेल की आता मी सुरुवात कशी करायची, तर आणि हे खरं आहे. कारण बऱ्याचदा आई वडिलांचा काही म्हणजे समजा त्यांची भांडणं असेल तर त्यांचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे मुलांवर दिसून येतो. एक्झॅक्टली. काही मुलं खूपच म्हणजे ऍक्टिव्ह होऊन जातात त्याच्यामध्ये, पण काही मुलं बोलणं बंद करतात किंवा असं बऱ्याचदा दिसून पण आलेलं, कारण त्यांना कळत नाही ना काय चाललंय है ना. तर त्यामुळे आता संवाद तुम्ही कसं रिलेशनशिप तुमचं करणार की ट्राय टू स्पेंड टाइम विथ देम. म्हणजे त्यांच्या सोबत जर का तुम्हाला 2 मुलं असतील तर ॲज अ फॅमिली सुद्धा एकत्र आपण वेळ काढून त्यांच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 2 मुलं आहेत तर प्रत्येकासोबत वैयक्तिक वेळ तुम्हाला द्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता दररोज अर्धा तास काढू शकतो आपण. अर्धा तास. आता सुरुवातीला तो काही बोलणार नाही, तुम्ही फक्त एका रूम मध्ये एका सोबत बसा. तू काय करतोयस, तुला कलर करायचंय किंवा तू होमवर्क करतोयस, मी इकडे बसलेली आहे किंवा मी इकडे बसलेलो आहे. हळूहळू ना तुमच्या प्रेझेन्सला तो कम्फर्टेबल होत जाईल. तो लक्षात आलं ना, हे असं वाढणार. किंवा तुम्ही ऍक्टिव्हिटीज म्हणतो ना आपण, जसं कुठेतरी बाहेर गेले, नेहमी रेस्टॉरंटला जायला पाहिजे असं नाही, कधी बीचला गेले, एखाद्या वेळेस त्याला लायब्ररीला घेऊन गेले, किंवा सोपीशी ऍक्टिव्हिटी की त्याला पेन्सिल घ्यायची आहे किंवा काय, तर आज तुझ्या शॉपिंगसाठी आपण जाऊ, तुला शाळेसाठी काय काय पाहिजे. तर हे जे तुम्ही परस्पर वेळ त्यांच्यासोबत घालवताय ना मोबाईल शिवाय, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही घरात सुद्धा एक म्हणजे असं प्रॅक्टिस तुम्ही ठेवू शकता की एक फॉर एक्झाम्पल रविवार शुड बी अ मोबाईल फ्री डे किंवा स्क्रीन फ्री डे. त्या दिवशी तुम्ही पण मोबाईलला हात लावू नका आणि बाळाला पण मोबाईल देऊ नका. कारण कसं आहे ना, तुम्हाला जर का बाळांना काहीतरी शिकवायचं आहे, यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. ते सगळ्यात सोपं आहे बाळांना शिकवलं. तर तुम्ही जर का सतत फोन हातामध्ये घेऊन बसत असतील ना, त्याचं मेंदू कसं काम करतंय की
हाऊ कॅन जे तुझ्यासाठी बरोबर आहे ते माझ्यासाठी चुकी आणि ते अनुकरण करतातच. माझ्यासाठी हे चूक आहे पण तू करतोस तेव्हा बरोबर आहे हे कसं, म्हणजे त्याला त्याची बेरीज लागत नाही. बरोबर आहे की नाही. तर यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. तुम्ही जर का बुक्स वाचायला त्याच्यासोबत बसून बुक्स वाचले तर त्यालाही वाचनाची आवड होईल, किंवा त्याच्यासोबत खेळा तुम्ही. आणि असं नाहीये की खूप वेळ, अरे बापरे खूप वेळ नाही, दररोज अर्धा तास आपल्या प्रत्येक बाळासोबत वैयक्तिक, जिकडे तुमचं लक्ष फक्त ह्याच्यामध्ये ज्या बाळाला सिक्युरिटी जी निर्माण होते ना, की त्याला कळतं की नाही माझे आई वडील आहे माझ्यासोबत. दुसरं म्हणजे कसं ना, एक मला वाटतं ना की संवाद साधण्यामध्येच ते आलं की ॲटिट्यूड जेव्हा आपण म्हणतो ना, तर आई वडिलांचं कसं असतं, आणि ते साहजिकच आहे, आपली एक अशी मनशा असते की माझ्या बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे आयुष्यात, तो कधी रडला नाही पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास. पण हे व्यवहारिक नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. आयुष्य म्हटलं तर त्यामध्ये तो पडणार सुद्धा, त्याला लागणार, तो रडणार. ॲज अ पॅरेंट आपली भूमिका काय पाहिजे की आपण त्याला एवढं सक्षम करू, एवढं सशक्त करू की उद्या आयुष्याच्या डोळ्यात डोळा घालून तो उभा राहणार. बरोबर. आणि पडला तरी तो उठणार स्वतः आणि स्वतः सांगणार की काय नाही झालं आणि परत पडायला लागणार. आपली भूमिका ही आहे. तर हे विचार म्हणजे कसं ना, आपण सांगतो ना की त्यांचे अनुभव घडवू नका, त्यांचे अनुभव घडू द्या. बरोबर. त्यांना फक्त तुम्ही हे सिक्युरिटी द्यायची की बाळा तुला जे करायचंय कर, मी तुझ्या पाठीशी आहे. संपला तो विषय तिकडे. जेव्हा तुम्ही ही सिक्युरिटी देतात ना तुमच्या बाळाला, तर ते इमोशनली एकदम एम्पॉवर्ड होतात, फिजिकली आणि मेंटली एम्पॉवर्ड होतात, आणि मग ते आयुष्य कसंही असलं तरी नक्की ते त्यामध्ये सफलच होणार. खरं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कसं आहे ना, आजकाल खूप मटेरियलिस्टिक व्ह्यू आपलं झालेलं आहे, पण बाळांसोबत जो वेळ आहे ना, ते वेळ आपण घालवत नाही. किंवा म्हणजे आता माझं काय एवढं वय नाहीये, तर पण तरी मला असं आठवतं ना, माझे आई वडील जे करायचे, आम्ही नेहमी एकत्र जेवायचो. तर ही जी एक प्रथा आता नाही आपल्याकडे राहिली आहे, तर ते तुम्ही आवर्जून करा. म्हणजे ते स्ट्रिक्टली पाळा. दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन जेवा. ते तुमच्या मुलांना हीच सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहे. त्याच्याकडे कुठलं महागाची खेळणी होती, किंवा त्याने किती रुपयाचे कपडे घातलेले, किती महाग शूज होते, हे सगळं त्याला आठवणार नाहीये. पण तुमच्यासोबत जे वेळ, फॅमिली टाइम जे आहे, हे त्याला मोठ्या झाल्यानंतर हेच सगळं लक्षात राहणार आहे. आणि हे जेव्हा तो एखाद्या म्हणतो ना आपण, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असेल ना, तेव्हा तुमचे हे जे आठवणी आहेत ना, की माझे बाबा असे म्हणायचे, माझी आई अशी बोलायची, है ना, तेच त्याला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्याचं हे बळ देणार आहे. तर आणि संवाद, हेच मी म्हणते ना की जेव्हा तुमचं रिलेशनशिप चांगलं असेल ना, तेव्हा तुम्ही लक्ष देण्याआधीच म्हणजे तो बाळ स्वतःहून तुम्हाला येऊन सांगणार की आई माहिती आहे का, आज असं झालं शाळेत, किंवा मला खूप वाईट वाटलं. ही इज गोइंग टू बी ओपन विथ यू. कारण महत्वाचंच आहे. हो, कारण बऱ्याच वेळा, आणि मला स्वतःला सुद्धा टीनेजर्सची ना भीती वाटते पॅरेंट्सना, की टीनेज आलं तर कसं करायचं वगैरे. तर ते टीनेजची भीती तुम्ही घालवायची असेल ना, तर टीनेजच्या आधीचा जो वेळ आहे ना, ते तुम्ही जेव्हा तुम्ही वेळ घालवणार, त्याच्यासोबत तुमचं रिलेशनशिप एक स्ट्रॉंग करणार, त्याला मग तुम्हाला सांगायचीच गरज नाहीये की तू बाबा मला सांगत जा सगळं, तो स्वतःहून सांगणार. बरोबर. आणि ते महत्वाचं आहे की तो संवाद झालाच पाहिजे. ऍज अ गार्डियन ना, ऍज अ पालक ते करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याला प्रॉब्लेम, कारण कसं आहे ना, कोणीही स्वतःला जेव्हा प्रॉब्लेम मध्ये बघतो ना, तेव्हा त्याच्या मनात काय असतं की आता मी कुणासोबत, म्हणजे कोण आहे जो माझी मदत करू शकतो. एव्हरीबडी इज लुकिंग फॉर अ सोल्युशन, है ना. तर तेव्हा त्याच्या मनात तुमचंच नाव आलं पाहिजे, आणि तो स्वतः तुमच्याकडे येणार, तो स्वतः तुम्हाला सांगणार. तर हे जे आहेत ना, फॅमिली ट्रेडिशन्स, फॅमिली टाईम, प्ले टाईम, त्यांच्यासोबत वैयक्तिक जे तुम्ही वेळ घालवतायत, हेच तुम्हाला संवाद स्थापन करायला मदत करणार, तुमच्या रिलेशनशिप चांगले करायला मदत करणार. आणि मग जे बाळाला वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतील ते आपोआप तुमच्या लक्षात येणार, आणि आपोआप त्याचं निरसन निघणार त्याच्यामधून. त्या बात आहे. खरंच खूप महत्वाचं आज तुम्ही गाईड केलं, आणि प्रत्येक वयोगटासाठी जे महत्वाचं आहे ते तुम्ही आज खरं तर मार्गदर्शन केलंय. खूप काय म्हणतो, अगदी माहितीपूर्ण असा आजचा आपला पॉडकास्ट झालाय. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी तुमचे
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. हा. आणि इतर अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपण पुन्हा नक्कीच भेटूया आणि आम्हाला आवडेल तुमच्याकडून अशा वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला. नाही, जेव्हा तुम्ही मला अप्रोच केलं की असं असं आपल्याला काही करायचं आहे, खरं तर आय एम व्हेरी ऑनर्ड की तुम्ही माझं विचार केलं, माझ्यासोबत मला ही संधी दिली, एक प्लॅटफॉर्म मला तयार करून दिलं आहे जिकडे मी माझे जे मत आहे ते माझ्या अनुभव आधारित मत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे माझं मत आहे ते मी मांडू शकले इकडे. तुम्ही मला ती संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि नक्कीच परत कधी अशी संधी आली तर आपण नक्कीच भेटूया आणि पुढे अजून असे कोलॅबोरेशन्स आपण करूया. नक्की, कारण तुमचा अभ्यास आज इतका बोललाय त्यामुळे खूप नवीन पॅरेंट्सला सुद्धा आज खूप महत्त्वाच्या टिप्स खरं तर ह्यातून मिळालेल्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आज तुम्ही सांगितल्यात. त्यासाठी खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.